तर 6 महिन्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन केलं आणि भारतीय जनता पक्षाची युतीची सत्ता आली। आणि या दोन्ही सत्ता बदल झाल्यानंतर सर्वसामान्य 18 पगड जाती धर्माच्या माणसाला केंद्रबिंदू बनून ज्या योजना चालू केल्या गेल्या, माझ्या वडीलधाऱ्या माणसांनी, माझ्या तरुण भावाने, जनतेने मला दिला। तुमचं मनापासून मी स्वागत करतो। पण त्यांना सुद्धा पटलं, त्यांनी आम्हाला बावनकुळे साहेब 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेसच्या आमदारांनी केलं। पण रमेश अप्पा, तुम्ही धीरज देशमुख, अमित देशमुख वर बोलतो ते काही काळजी करू नका रमेश अप्पा। मी परवा विजय वडेट्टीवारच्या ब्रह्मपुरी होत होतो, 5000 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। मी आता सकाळी नांदेडला गेलो, अशोकराव चव्हाणच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक भाजपमध्ये आले। तिकडे वसमत मध्ये मी सकाळी होतो, वसमत मध्ये काँग्रेस खाली झाली। आता निलंग्यामध्ये संभाजी पाटलांनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश केले, आता तुम्ही पक्षप्रवेश केले। मी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वसमत मध्ये विचारलं, तुम्ही काँग्रेस का सोडतायत? त्यांनी सांगितलं, साहेब आमचा कोणी वाली राहिला नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचा पायपोस राहिला नाही, काँग्रेस पार्टीत काही राम राहिला नाही, काँग्रेस पार्टी ही दिवाळखोरी करत चालली आहे। एक तर कार्यकर्ता असा म्हणाला, रमेशजी, की आमचे वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही, दोघे मिळून त्या हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही, तिघा मिळून धीरज देशमुखला कोणी विचारत नाही, आणि चौघे मिळून राहुल गांधीला कोणी विचारत नाही। काँग्रेस पार्टी झालं फार खराब आहे, आणि त्यामुळे भिसे साहेबांचा निर्णय बरोबर आहे। नाही हुशार काही काँग्रेस पार्टी, आणि आता तर राहुल गांधीचे हाल फार खराब आहे।